आपलं आपलं मत मांडत असतो. काही लोकांच्या मत. भुजबळ साहेब, पार्थ पवारांच्या बाबतीत ना अशा नकारात्मक गोष्टींची एक प्रकारे गेल्या काही दिवसात हॅट्रिक पाहायला मिळाली. एकतर हा आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी पक्षाला निधी आणून द्यावा हा एक मुद्दा होता. दुसरं म्हणजे इद्रिस नायकवडीचा त्यांनी राजीनामा मागितला, अशी सुद्धा एक चर्चा समोर आली. आणि तिसरं तर खुद्द तुमची आणि त्यांची वादावादी झाली, थोडीशी खडाखडी झाली बैठकीत, अशी सुद्धा चर्चा बाहेर आली या बैठकीनंतर. अजिबात काही खडाखडी कोणाचे काही माझे काही झाले नाही. तुम्ही चर्चेला सुद्धा भांडण म्हणत असाल खडाखडी, तर बरोबर नाही. चर्चा म्हणजे काय खडाखडी नव्हे, चर्चा ही चर्चा असते. मी माझं मत मांडणार, ते त्याचं मत मांडणार, आणखी तिसरा कोण असेल तर त्याचं मत मांडणार. आणि माझ्याकडे पार्थ पवारांनी असली कुठलीही काही मागणी केलेली नाही आणि माझं आणि त्यांचं कधीही वादावादी झालेली नाही. हे अगदी स्वच्छपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो. हे सगळ्या चुकीच्या बातम्या आहेत. आणि दुसरं म्हणजे असं आहे की ठीक आहे ना, अजून निवडणुका आहेत, निवडणुकाला अजून वेळ आहे. प्रत्येक पक्षाला महिन्याचा खर्चाला आणि याला त्याला निधी हा लागत असतो. आता त्या प्रमाणामध्ये मग आम्ही सगळ्या आमदारांचं जे असते त्यांच्याकडून कधी 5% पगारातून त्यांच्या कापून घेतो, कधी 10% द्या असं म्हणतो सगळ्या आमदाराकडून. का तर ते ऑफिस चालवायचं असतं आम्हाला. तिथे असलेले जे आहेत टायपिस्ट असतील, PA असतील, संत्री म्हणजे रक्षक असतील, त्यांना द्यावे लागतात. पूर्वी सुद्धा आम्ही देतच होतो. अगदी पहिल्यापासून आमदारांकडून अशा प्रकारे सगळ्यांनी सारख्या प्रमाणामध्ये 2%, 5% जे आपल्या पगारातले म्हणजे सॅलरी मधले द्यायचे आणि पक्ष चालवायचा. आता हे सर्वमान्य सूत्र आहे, त्याच्यात काय चूक काय आहे? पण मग पार्थ पवारांच्या बाबतीत अशा नकारात्मक